नमस्कार, मी परमदास जाधव. तर मग रंगपंचमीला कलर आणले का बाजारातून? आणले असतील तर चांगलं आहे. जर आपण घरीच कलर तयार केले तर नैसर्गिक कलर ते आपल्या शरीराला काही हानी किंवा काही त्रास करत नाही. असे आपण कलर तयार केले तर कशाला बाजारातून आणायचे, पैसे खर्च करायचे अजून शरीराला परत त्रासच होतो. काही वेळेस त्याचा वाईट परिणाम होतो. तर आपण नैसर्गिक कलर तयार करून आणि होळीला वापरायचे, ते कलर लावायचे, कारण ते कधी पण शरीरासाठी काही म्हणजे त्रास करत नाही. म्हणून आपण पिवळा कलर हा तयार करायचा आहे. पिवळा कलर तयार करत असताना तुम्ही 2 चम्मच हळद घ्या, त्याच्यात एक कप बेसन टाकायचं त्याच्यात आणि मस्त ढवळून त्याचा आपल्याला पिवळा कलर हा तयार होतोय. तो पिवळा कलर कोरडा तरी होतोय आणि ओला करायचा असला तर तो पाण्यात मिक्स करून तो तरी होतो पिवळा कलर. त्याच्यानंतर लाल कलर हा जास्वंदीचा किंवा आपल्या ते टाकून आणि त्याचं मिक्सरमध्ये बारीक भुकटी करून घ्यायची. तो भुकटी करून सुद्धा आपण दोन्ही प्रकारे वापरू शकतो. कोरडा पण वापरू शकतो किंवा मग ओला पण वापरू शकतो. पाण्यात बीट आणि जास्वंदीचे फुलं गरम पाण्यात टाकायचे. ते मस्त गरम पाण्यात ते थोडे भिजवायचे. नंतर ते थंड पाणी करायचे आणि तो लाल कलर आपल्याला उपयोगी पडू शकतो. हिरवा कलर करायचा असला तर आपल्या घरात जी मेथी असते, मेथीची पावडर नाहीतर मग पालकची पावडर करून त्याचा सुद्धा आपल्याला हिरवा कलर बनवण्यासाठी फायदा होतो. आणि नंतर गुलाबी कलर हा गुलाबाच्या पाकळ्या किंवा मग गुलाबी जे फुलं असेल त्याचा आपण तयार करू शकतो. ते पण त्याची भुकटी तयार करायची, पाकळ्या आणायच्या, त्याची भुकटी तयार करून मिक्सरमध्ये मस्त भुकटी तयार करून आणि नंतर ते ओलं सुद्धा वापरू शकतो आणि कोरडं सुद्धा आपण लावू शकतो. जर ओलं वापरायचं असतं कोणतं पण कलर करायचा असला तर तो गरम पाण्यामध्ये भिजवायचा आणि नंतर थंड करून आणि नंतरच तो वापरायचा. मग एकदम नैसर्गिक आणि चांगला असतोय. आपण निसर्गामध्ये गेलो तर आपल्याला अनेक झाडांची पाने हे आपल्याला आढळतात. त्याच्याने सुद्धा निसर्गापासून हा नैसर्गिक कलर तयार होत असतो. पण मग ते आपण वापरायला पाहिजे. आपण काय करतोय, बाजारात जातोय, बाजारातून कलर रेडीमेड घेऊन येतोय. ते पण केमिकलवाले घेऊन येतात. तर असे कलर आणायचे नाही. आपण नैसर्गिकरित्या वापरायचे, जे आपल्या शरीराला कायमस्वरूपी चांगले राहतात. हे हळद वगैरे हे आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे आहे. त्याच्याने आपल्याला त्वचेला काही दुसरं होत नाही. म्हणजे नैसर्गिक आपण वापरलं त्याच्याने आपल्या शरीराला किंवा त्वचेला काही फरक पडत नाही. आणि तेच केमिकल वापरलं तर आपल्याला काही वेळेस वाईट परिणाम होतात. तर अशा रंगपंचमीसाठी आपण नैसर्गिक कलर होळीची रंगपंचमी साजरी करूया. धन्यवाद.